आणि जवळपास त्यांचा स्वतःचा शॉप देखील आहे मनवेलपाडा या ठिकाणी. आणि आज ते आपल्या टीमला घेऊन आलेत या ठिकाणी. आज कदाचित यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळेल दीपेश माने आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण या ठिकाणी जो तो संघ पाहतोय तो असेल शंभू 11 महाड. आता महाड म्हटलं तर तुम्हाला लगेच सगळ्यांना लक्षात येईल महाड इथून किती लांब आहे. शिव महाड म्हटलं तर खूप लांबचा संघ असं आपण म्हणू शकतो. मात्र चाकरमान्य आहेत हे या परिसरामध्ये आहेत. त्यांनी मात्र ते एकत्र आलेत आणि त्यांनी मात्र हा संघ टाकलाय. तर नक्कीच त्यांचं देखील मी कौतुक करतोय. तुम्ही इथे आलात आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. चला नेक्स्ट मॅच याच्यानंतरचा जो सामना असेल तो म्हणजेच विनोद 11 वर्सेस वडगर 11. या दोन्ही टीम रेडी असाल तर आपण लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. विनोद 11 आणि वडगर नाणेफेक करून घ्या त्यांची देखील. पहिला चेंडू अवांतरित्या हाताळला गेला. मगाशी आपण टार्गेट पाहिलं काय बॅटिंग केली. प्रकाश ची चांगली खेळी आपण पाहिली. जबरदस्त खेळी साकारली गेली या ठिकाणी टिवरी संघानं. कारण पूर्ण कल्पना आहे. मी सकाळच्या सत्रामध्ये देखील जहीरभाई हेच म्हटलं होतं की 18 चेंडू तुमच्या समोर आहेत आणि 18 चेंडू तुम्हाला कसे खेळायला हवे ते प्रत्येक खेळाडूची मानसिकता असणं गरजेचं आहे. स्टेट बॅटने खेळलाय साईड स्क्रीनच्या समोर डीप लॉंग पूर्ण फिल्डर वेगाने येतोय. फक्त सिंगल मिळेल या ठिकाणी. साईदेव स्पोर्ट्स विरार शतरक्षण करतोय हा संघ आणि शंभू 11 महाड हा संघ बॅटिंग करतोय. जहीर भरपूर आपण टार्गेट पाहिले 40च्या पलीकडे 40 त्यानंतर 30 32 10च्या पलीकडचे देखील आपण टार्गेट पाहिलेत. कमी धावेचं टार्गेट ज्याप्रमाणे आपण डीबीएन लाईव्ह हा संघ जी पहिली मॅच जिंकला होता मला वाटतं 15 धावा फक्त त्यांच्या समोर आल्या होत्या डीबीएन लाईव्हच्या. ती देखील मॅच पाहिली आपण. सुरेख फटका क्या बात आहे. अतिशय देखना फटका खेळला गेला. स्वीपर पॉइंट रिझल्टला डीपला प्रोटेक्शनला फिल्डर त्या ठिकाणी होता. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. इथे देखील एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 3 धावा. आज नाताळचा दिवस प्रेक्षक मोठ्या प्रमाणात तुडुंब गर्दी आपण म्हणू शकतो जहीर या मैदानावर. आणि ज्यावेळेस शांताराम गरज साहेब त्यावेळेस मी म्हटलं ना की इथे जो प्रेक्षक येतोय त्या प्रेक्षकाला पूर्णतः अनुभव आहे आणि पूर्णतः कल्पना आहे की या मैदानावर सगळ्या काही सुखसोयी अवेलेबल आहेत. सगळं काही खाद्य फक्त शांताराम गरज साहेबांनी हेच म्हटलं की फक्त तुमच्या खिशामध्ये पैसे असायला हवेत. सगळं काही खाद्य सगळं काही पेय देखील इथे मिळते. असं नाही की तुम्हाला लांब जावं लागतं. तर एन्जॉय म्हणजे एक सुट्टीचा दिवस आनंदाने तुम्ही या मैदानावर आरामात घालवू शकता. जहीर भाई सही कहा सर जी आपने, क्योंकि इसलिए तो ये दिसंबर के महीने में इस टूर्नामेंट को आगाज किया जाता है. अगली गेंद बल्लेबाज के लिए आती भी ऑफ स्टंप पर आकर खेलना चाहते थे सफल होकर मगर गेंद और बल्ले का बराबर संबंध हुआ नहीं. अंपायर करेंगे रनआउट का मौका होगा क्या. डायरेक्ट हिट करते तो कुछ घातक बात होती. लेग बाय का इशारा तब अंपायर द्वारा 100 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती भी. रन संख्या जाकर पहुंचती भी 5 रनों पर. वर्षा जी आपने सही कहा कि यहाँ पर जितनी भी टीमों को खिलाया जाए ना तो मैं तो चाहूंगा कि 1 महीना भी अगर इस टूर्नामेंट को रखा गया तो 1.5 से 2 महीने लग जाएंगे उस टूर्नामेंट को पूरा करने में. नक्कीच नक्कीच. मात्र कदाचित आयोजकांना पुढच्या वर्षी वेगळा विचार करावा लागेल. ऑन साईडला आपण फटका पाहतो. ऑन ड्राईव्ह खेळला गेला. एकच धाव इथे मिळेल. नॉन स्ट्राईकला थ्रो अचूक तो देखील. तर हे 6 दिवस आहेत जहीर भाई. 7 दिवस हे देखील कमी पडत आहेत. म्हणजे कदाचित आता नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी जे आयोजक प्रायोजक आहेत त्यांना मात्र आता कदाचित पुढच्या वर्षी विचार करावा लागेल की ही स्पर्धा 8 दिवस खेळवायची 10 दिवस खेळवायची की 15 दिवस खेळवायची. चांगला चेंडू आहे. नक्कीच वापसी करणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. पडल्यानंतर चेंडू थोडासा आत वळतोय. बीट केलं बॅटरला. चांगलं षटक. पहिलं षटक या ठिकाणी संपलं जातं आणि पहिल्या षटकामध्ये धावफलका धावा लावल्या आहेत शंभू 11 महाड या टीमनं 6 धावा. डिबेनच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण नक्कीच सगळी क्षणचित्र पाहू शकाल. ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली सगळी क्षणचित्र डिबेन लाईव्हच्या माध्यमातून दाखवली जात आहेत.
सुरेख फटका ऑफलातून स्ट्रोक खेळला गेला. या फटक्याची नितांत गरज होती, ती म्हणजेच शंभू 11 महाड या टीमला 6 धावा षटकार. नारंगी गावाचे मैदान आणि नारंगी गावाची ओळख लक्षात ठेवा. एनसीसी नारंगी मैदान. विनोद 11 टीम कॅप्टन आणि वडघर 11 टीम कॅप्टन. आपण टॉस साठी या. फुल ऑफ लाईन मिस्टर स्ट्रोक आहे. पायावरचा चेंडू मात्र ऑन साइडला खेचला गेला, मात्र सेफली चेंडू लँड होईल. कोणताही क्षेत्ररक्षक त्या दिशेने नाहीये, मात्र काय तो फटका खेळला गेला होता. पहिल्या ओव्हरमध्ये निव्वळ 6 धावा आल्या होत्या आणि अशा एका मोठ्या फटक्याची म्हणजे कुठेतरी ती ऊर्जा निर्माण करणारा फटका हवा होता शंभू 11 महाड या टीमला. आणि तो षटकार, आणि त्या षटकारानं कुठेतरी मात्र तो डगआउट जर आपण शंभू 11 महाडचा टीम यांचा पाहिला तर थोडासा उत्साहित झाला होता, आनंदित झाला होता. कारण 35-40 धावसंख्या ही फलकावर असायला हवी 3 षटकांच्या या मॅचेस मध्ये. ऑफचा चेंडू ऑन साइडला खेळतोय. पुन्हा एकदा मिस्टर स्ट्रोक खेळला गेला, मात्र इथे देखील चेंडू सेफली लँड होईल. मिड ऑन रिजन मध्ये चेंडू पडला जातोय. दीपेश माने हिस्ट्रीच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा इथे देखील मिळतील. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 16 षटक क्रमांक 2 आपण पाहतो. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा कॉल देतोय विनोद 11 आणि वडघर 11 टीम कॅप्टन. आपण आयोजकांसोबत संवाद साधा. लगेचच या इनिंग नंतर आपली नाणेफेक केली जाईल. जागा बनवली यावेळेस देखील ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर खेळण्यासाठी गेला. शॉर्ट बॉल होता आणि या शॉर्ट बॉलला लॉंग लेगच्या दिशेने खेळला गेला. त्या ठिकाणी स्ट्रगल करावं लागलं, ते म्हणजे स्क्वेअर लेगच्या फिल्डरला. बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला मात्र अडवण्याचं काम केलं गेलं. 2 धावा या फटक्यावर नक्कीच मिळतील. या नारंगीच्या मैदानावर खेळणं आणि जवळपास गॅप मध्ये खेळणं म्हटलं तर खूप कठीण असतं. आणि यावेळेस जी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत आहे, कारण इथे आउटफील्ड जर आपण पाहिली या मैदानाची तर थोडीशी टणक देखील आउटफील्ड आहे काही ठिकाणी. तिथून चेंडू कधी कधी उचली देखील घेताना आपण पाहिलाय. यावेळेस देखील शप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आदळतो तर पॅडवर अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. पंच स्थिर आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या फलकावर झाली आहे ती 18. 2 संघांच्या दरम्यान आपण ही मॅच पाहतोय. साईदीप स्पोर्ट्स विरारचा संघ आहे. दीपेश माने यांची टीम आपण पाहतोय आणि त्यांच्या समोर आपण पाहतायत शंभू 11 महाडचा संघ. फुल टॉस असा चेंडू समोर आपण दिला बॅटरला तर तो मुळीच सोडणार नाहीये. जसा चेंडू तसं प्रत्युत्तर बॅटरच्या माध्यमातून दिले गेलं. अनिकेत ऑन फायर. हा षटकार 6 धावा. चेंडूवर षटकार. दुहेरी धावा जवळपास 3 वेळा आणि जवळपास 6व्या चेंडूवर देखील षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये निव्वळ धावा आल्या होत्या त्या 6. त्यानंतर आपण पाहिलं तर जवळपास 18 धावा तब्बल कुठल्या गेल्या या ओव्हरमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये. चला कॉल देतोय मी विनोद 11 आणि वडघर 11 दोन्ही टीम कॅप्टन त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. आणखीन एक मोठा फटका. आणखीन एक मोठा फटका. आमचं महिला बचत गटचं त्या ठिकाणी जे कॅन्टीन आहे ते कॅन्टीनच्या दिशेने चेंडू. 6 धावा षटकार. शुभ असे नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला गेला. नेक्स्ट मॅच विनोद 11 वर्सेस वडघर 11 या 2 संघांच्या दरम्यान. काय घडलं नक्की मैदानाच्या आतमध्ये. भीमर तर आहे, मात्र तो चेंडू हातातून निसटला गेला की तशा प्रकारे चेंडू टाकला गेलाय. इथे मात्र चेंडू जरी खराब असला तरी देखील रनआउटच्या स्वरूपात मात्र 1 विकेट गमवावी लागली शंभू 11 महाड या टीमला.
अनिकेत मात्र परतीच्या मार्गी याच बॅटरनं अक्षरशः नाकी न मांडलं होतं मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकार आपण अनिकेतच्या बॅटमधून पाहिले होते. असं वाटलं होतं की हा बॅटर जो आहे तो हा धाव फळक नक्कीच पुढे नेईल, एक मोठी धावसंख्या आपण पाहू शकू. मात्र कुठेतरी ती स्ट्राईक रोटेट करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं होतं. स्ट्राईक हवी होती ती अनिकेतला, मात्र या प्रयत्नामध्ये अनिकेत कुठेतरी फसला गेला. एक मोठी विकेट रनच्या स्वरूपात पडली गेली, ती म्हणजे शंभू 11 महाड या टीमची. अनिकेत परतीच्या मार्गी आणि अनिकेतच्या जागेवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिस्टर संकेत. यावेळेस स्लॉट मध्ये हा टाकला गेला होता. बॅटर मात्र मुळीच सोडणार नाही. अशा प्रकारचे चेंडू सरळ पाठवून दिले लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. प्रतीकला मात्र या ठिकाणी काही धावा खर्च कराव्या लागत आहेत. 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. प्रतीक यांना 2 चेंडू फक्त टाकले. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 37-37. क्या बात आहे. यावेळेस वापसी करतोय की ते मात्र काय या धावेची गरज होती का? कारण एका साईडला कुठेतरी सगळं काही सुरळीत सुरू असताना स्ट्राईकच्या नादामध्ये मात्र आणखीन एक विकेट त्या ठिकाणी गेली. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय मिस्टर नारायण. या ठिकाणी बाद होतोय, आउट. झापूक झुपूक सूरज चव्हाण यांची आठवण झाली. यावेळेस स्टेट बॅटने खेळायचा होता. फटका फसतोय, चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली शतरक्षक. इथे मात्र चुकी मुळीच होणार नाहीये. बॅक टू बॅक आणखीन एक धक्का शंभू 11 महाड या टीमला. बॅटर परतीच्या मार्गी, आउट. चलिए दोस्तों, एक लाजवाब की विकेट इस मैदान पर लगातार गिर रहे हैं और लॉन्ग ऑन पर कैच पकड़ने वाला खिलाड़ी करण माली, एक बेहतरीन कैच, अन्ना परिषद का एक बेहतरीन खिलाड़ी और एक लाजवाब मुकाबले चल रहे हैं दोस्तों. अगली गेंद अभिषेक का न्यू बैटर, शॉट गेंद पुल किया, मिस टाइम में गेंद हवा में, कैच बनेगा क्या यहाँ पर? मगर गेंद हमने गिरती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा. बैकअप अच्छा था और 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती होती हुई नजर आएगी. इसको जाकर होता हुआ 39 39 रनों पर. इससे पहले 44 रन देके 45 का पीछा था. आने वाली आखिरी गेंद मैदान पर है गेंदबाजों के द्वारा. क्या गेंदबाज बैकअप कर पाएंगे? सुरुवातीच्या ओव्हरमध्ये जहीर धावा नव्हत्या, मात्र जे शेवटचे 12 चेंडू आहेत त्याच्यामध्ये नक्कीच अफलातून बॅटिंग या ठिकाणी. आणखी एक मोठा फटका. इथे चेंडू थांबणार नाहीये. हा देखील चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. 6 षटकार. मी म्हणेल या ठिकाणी या शेवटच्या 12 चेंडू मध्ये 12 वाजवले. या सुरुवातीच्या 6 चेंडू मध्ये फक्त पहिल्या ओव्हरमध्ये जहीर आल्या होत्या निव्वळ 6 धावा फळकावर. असं वाटलं होतं नक्कीच साईदीप स्पोर्ट्स विरार या टीमनं चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र त्याच्यानंतरच्या शेवटच्या 12 चेंडूंचा विचार केला तर त्याच्यानंतरच्या शेवटच्या 12 चेंडूमध्ये तब्बल 39 धावा ह्या कुठल्या गेल्या शंभू 11 महाड या टीम कडून. अफलातून बॅटिंग. 45 धावा या ठिकाणी फलकावर येत आहेत. 46 धावा विजयासाठी साईदीप स्पोर्ट्स विरार या टीमला. सही कहा सर जी आपने. देखिए 2 ओवर में बहुत ही मेला लुटा लिया बल्लेबाजों ने और वाकई में वो गेंदबाजों ने थोड़ी सी खराब गेंदबाजी का नजारा पेश किया है. अब ये मैच ऑन है, टीवी ऑन रखिए. और दोस्तों ये क्रिकेट का खेल ही ऐसा है ना भरोसा जी, कब आपके खीमे में खुशी का लहर लेकर आएगा, कभी आपके डगआउट में गमी लेकर आएगा, कभी आपको रुलाएगा, कभी हंसाएगा, ये पता भी नहीं चलेगा. क्योंकि गिरगोर जैसा रंग बदलता है वैसे क्रिकेट ये रंग फास्ट बदलता है.
इसलिए तो यहां पर ये मुकाबले में जी जान लगा रहे तमाम खिलाड़ी। मगर आप आने वाले मुकाबले में क्या इस मैदान पर 46 का पीछा किया जाएगा नहीं किया जाएगा ये तो आने वाला वक्त करेगा। मगर जब तक बल्लेबाजों ने पहली ओवर में 12 से 15 रन कूट किया गया, 15 का रन रेट तो बल्लेबाजी को चाहिए, मुकाबला 46 का टारगेट है। मगर 15 के रन रेट से अगर बल्लेबाजी होगी तो ये मुकाबला बन सकता है। मगर गेंदबाज भी एक लाजवाब है, देखिए कैसे लाइनअप में इस मैदान पर अपनी फील्डिंग की सजावट के लिए आ रहे हैं। ये तमाम खिलाड़ी का हर दिल से इस्तकबाल रहेगा, क्योंकि आप देख रहे हैं नारंगी ग्राम सभा नारंगी पाटिल परिवार की जानिब से टूर्नामेंट का आगाज किशन बाबूराव पाटिल सर जी और गंपत बाबूराव पाटिल सर जी, इनकी यादों में 25वां साल है। दो बैटर मैदान पर सलामी के लिए जा रहे, एक तरफ करण माली रहेंगे, एक तरफ बल्लेबाज नीतीश रहेंगे। ये दो बैटर है। बस सर जी बात की जाए तो आप 18 गेंदों में 46, तो कम से कम आपको 4 से 5 सिक्सर इस मैदान पर लगाने होंगे। क्या आपका कहना होगा? इथे मी इतकंच म्हणेल ते म्हणजेच साई दीप स्पोर्टच्या प्रत्येक खेळाडूला तर रडायचं नाही तर लढायचं आहे। ज्याप्रमाणे आपण झहीरजी उल्लेख केला की इथून प्रत्येक संघ हा या ठिकाणी मेहनत करतोय आणि मी तर म्हणे प्रत्येक संघ या ठिकाणी जिंकण्यासाठी येतोय, कुठलाही संघ पराभव स्वीकारण्यासाठी येत नाहीये। मात्र शेवटी क्रिकेट आहे, एकाचा विजय तर दुसऱ्याचा पराभव हा निश्चित असतो क्रिकेटमध्ये। हार जीतचा खेळ तर असतोच मित्रांनो, लक्षात ठेवा। मात्र इथून संघर्ष तर करावा लागेल। ज्याप्रमाणे सुरुवात आपण पाहिली, सुरुवातीला 6 चेंडूमध्ये फक्त 6 धावा, त्यानंतर 12 चेंडूमध्ये 39 धावा। मग समोरचा संघ 12 चेंडूमध्ये 39 धावा मारू शकतोय झहीर, तर आपण त्या 39 धावा का करू शकत नाही? आपण देखील करू शकतोय, मात्र त्यांच्याप्रमाणे ती बॅटिंग व्हायला हवी। लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतील। खास करून साईदीप स्पोर्ट्स या टीमच्या विषयी म्हणायचं गेला तर सगळ्यात महत्त्वाचं काय झहीर, टार्गेट समोर आहे ते म्हणजे 46 धावेचा। इथून तुमची सुरुवात, तुमचं फाउंडेशन, तुमची स्टार्ट चांगली असेल तर नक्कीच ती स्टार्ट शेवटपर्यंत तशीच राहणं गरजेचं आहे। मात्र सुरुवात ही खूप महत्त्वाची असते, कारण सुरुवात जी आहे ही एक तर आपल्या टीमला थोडासा कॉन्फिडन्स, आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही सुरुवात जी असते ती खूप महत्त्वाची असते आपल्या टीमसाठी। हेलो, सही कहा सर जी आपने, क्योंकि 18 गेंदे 46 का पीछा करना है। स्ट्राइक पर करण माली है, एक बेहतरीन बल्लेबाज, और प्रीतेश नॉन्ग स्ट्राइक पर है। जवाब देना होगा, नारायण गेंदबाजी पर आए हैं। 18-46 का मामला है। दोनों टीमों को देंगे बधाई, दोनों टीमों को देंगे हार्दिक शुभेच्छा। एक लाजवाब मुकाबला है, क्योंकि खेल बल्लेबाजी का जलवा एक तरफ दिख रहा है। एक बाजू हमने देखी है, दूसरा इंटरवल के बाद ट्विस्ट कहानी लेकर आते हैं मुकाबले। पहली गेंद करण के बल्ले से आया, लॉन्ग पर गेंद हवा में है, गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के बाद। 6 रनों के लिए फरार। कम ऑन डीजे। ये जवाब मिला, ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से। अगली गेंद करण के लिए आती हुई, अच्छी गेंद ड्रिफ्ट किया है मैदान पर, रनआउट का मौका बनेगा क्या? टारगेट बाल बच गए करण माली। 1 रनों के साथ रंग संख्या जाकर पहुंची हुई 7। 39 का पीछा अभी भी करना है। बहुत ही बेहतरीन है, ये तमाम टूर्नामेंट में बड़ा योगदान सभी का लगा है। दीपेश अगली गेंद के तैयार थे, जमीनी शेखर ऑन साइड पर गेंद को मोड़ा है। जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन ही मिलेगा। कॉलिंग होना जरूरी है, और 1-1 रन की आपकी कीमत आपको मालूम है कि इस मुकाबले में क्या होता है। जरूर हमारे तमाम मेहमान है जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए बड़ा योगदान किया है, उनके बारे में भी अनाउंसमेंट एक ओवर के बाद किया जाएगा। करण स्ट्राइक पर है, इसको जाकर पहुंचा हुआ 8। अगली गेंद के तैयार करण। नारायण गेंदबाजी पर है, राइट हैंड से गेंदबाजी कर रहे हैं नारायण। अगली गेंद करण के लिए आती हुई, बेहतरीन शॉट मैदान के ऊपर से खेला है, लंगा पर है। मगर खिलाड़ी जानते मेरे से आवा के बाद जब तक इनको फील किया जाएगा 1 ही रन से संतोष होना पड़ेगा दोनों खिलाड़ी को। रन संख्या जाकर पहुंची हुई 9, बिना कोई नुकसान के। अभी भी मैच ऑन है, टीवी ऑन रखी है। 37 रनों का लक्ष्य का पीछा करना है। आने वाली बात की जाए तो गेंदों की 14 चेंडू आणि 37 धावांचा आवाज। अगली गेंद प्रीतेश के लिए आती हुई, कदमों का इस्तेमाल किया है, मगर देखना होगा, अंपायर का निर्णय का इंतजार होगा। सफल होकर खेलना चाहते थे, लेग बाय का इशारा आया है। एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या डबल अंकों पर जाती हुई 10। आने वाली 13 गेंदे 36 रनों की दरकार है।
13 में अभी भी आपको 3 से 4 बड़े शॉट लगाने होंगे। करण स्ट्राइक पर है, मगर टीम का टाइगर मैदान पर अभी भी इस मैदान पर साबित होता हुआ नजर आएगा। क्या फुल टॉस है, गेंद को मोड़ दिया स्लीप स्क्वायर पर, खिलाड़ी है मगर नाकाम हो गया खिलाड़ी। गेंद सी मारे के बाद 4 रनों के लिए फरार। करण माली के बैट से आता हुआ और एक बेहतरीन चौका कमांडीज है। पारितोषिक आला आहे भाऊ स्पोर्ट्स शॉप यांच्याकडून बेस्ट बॅट्समॅन यासाठी एक बॅट या स्पर्धेसाठी देण्यात आलेली आहे। त्यांचं मी नक्कीच भाऊ स्पोर्ट्स शॉप ओनर मालक आहेत अरविंद चौधरी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय। तर आपण पाहिलं तर भुईगाव पेट्रोल पंप च्या अगदी जवळ आहे सॉल्ट प्लांट रेस्टॉरंटच्या समोर त्यांचं शॉप आहे भाऊ स्पोर्ट्स शॉप। या शॉपला नक्कीच भेट द्या आणि त्या शॉपकडून मात्र इथे एक बेस्ट बॅट्समॅन ही बॅट या स्पर्धेला देण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा मी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं अरविंद चौधरी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय। भाऊ स्पोर्ट्स शॉपला मित्रांनो नक्कीच आवर्जून भेट द्या। चला या वळूया आपण झहीर। सुरुवात दणक्यात व्हायला होती, सुरुवात दणक्यात झाली होती। पहिल्या चेंडूवर तो षटकार, त्यानंतर मात्र कुठेतरी वापसी केली गोलंदाजानं, कुठेतरी कंट्रोलमध्ये ठेवलं गोलंदाजानं बॅटरला त्या ठिकाणी। 12 चेंडू 32 धावा अशक्य असं मित्र म्हणे नाहीच आहे आणि क्रिकेटमध्ये कधीही नव्हतं। अशक्य तर नाहीच आहे, करावं लागेल, मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, झगडावं लागेल, प्रत्येक चेंडूला प्रत्युत्तर द्यावं लागेल, तर तुम्ही या टार्गेट पर्यंत पोहोचू शकाल। सही का बरसजी 12-32 का मामला है। जय गेंदबाजी पर है, दीपेश स्ट्राइक पर झहीर अरविंद चोरगे लक्षात ठेवा हे ओनर्स आहेत। यावेळेस फटका फसतोय मात्र चुकी होते या ठिकाणी। आणि आपण अनेकदा हे चित्र पाहिले झहीर, ज्या वेळेस एखाद्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये संधी मिळते खेळण्यासाठी त्या वेळेला त्या खेळाडूंना चांगली खेळी साकारले। काय या संधीचं सोनं हा खेळाडू करू शकेल का मैदानाच्या आतमध्ये? सही का भरोसा जी आपने, क्योंकि वो संधि का सोना बल्लेबाजों ने किया भी है। क्या ड्रॉप हुआ है, मैच नहीं ड्रॉप होना चाहिए। जय को एक बेहतरीन सफलता मिल सकती थी, मिडाव के खिलाड़ी ने गलती की है, मगर करण माली स्ट्राइक पर गए, दीपेश नॉन स्ट्राइक पर है। गेंदे है 11, रन आने बाकी है 31। 31 रनों का पीछा और करना है। अगली गेंद खेल तैयार करण। आउटसाइड खेलना चाहते थे आप, गलती नहीं करेंगे विकेट कीपर। बड़ी मछली जाल में आई है, करण माली गॉन, कमांडीज है। नक्कीच भाऊ शॉप स्पोर्ट्स मनापासून आभार व्यक्त करतोय अरविंद चोरगे साहेब, धन्यवाद, तुम्ही या स्पर्धेला बॅट दिली, तुमचं मनापासून आभार। जर भाऊ स्पोर्ट्स शॉपला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर नक्कीच भुईगाव पेट्रोल पंप जवळ ते शॉप आहे, सॉल्ट प्लांट रेस्टॉरंटच्या अगदी समोर ते शॉप आहे, लक्षात ठेवा अरविंद चोरगे यांचं शॉप। पुन्हा एकदा मी इतकंच म्हणेल की त्या शॉपला नक्कीच आवर्जून भेट द्या। धावा झाल्यात त्या म्हणजेच 15। मोठा फलंदाज बाद, खरोखरच ज्याप्रमाणे झहीरनं म्हटलं एक बडी मछली जाल में फसती हुई, कारण एक सेट बॅटर होता आणि या बॅट्समॅन कडून जवळपास करणच्या विषयी म्हणायचं गेलं तर करणच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार, म्हणजे कुठेतरी तो दरारा मैदानाच्या आतमध्ये दरारा होता करण या नावाच्या बॅटरचा गोलंदाजाच्या मनामध्ये। सही कहा सर जी आपने। जय अगली गेंद आउटसाइड खेलने के मयूर, बैट का एज लगा, गेंद हवा में, फाइन पर खिलाड़ी है, देखना होगा क्या ड्रॉप, ये क्या छूट रहे, क्या ये मजाक है मैदान के अंदर दोस्तों, ये क्या छूट जाएंगे। अगर करण का क्या छूट जाता तो मैच वापसी हो जाती, मगर दोस्तों ये क्रिकेट का खेल, मैंने कहा ना कभी खुशी तो कभी गम, कभी ये रुलाता है तो कभी हंसाता है, क्योंकि गिरगोट रंग बदलता है ना भरत जी, उससे फाज ये क्रिकेट रंग बदलता है। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच इथून लक्षात ठेवा सर्वांचं नशीब असं मैदानाच्या आतमध्ये नसतं। आज हे दोन्ही जे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जाहीर आहेत दोघांचंही नशीब फुललंय, दोघांनाही एक एक संधी मिळाली आहे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा खेळण्याची, मात्र त्या संधीचं सोनं कसं करायचं आहे ते या खेळाडूंना अवलंबून असेल। दोन्ही खेळाडूंना एक एक चान्स मिळतात, सगळ्यांच्या नशिबात नसतं क्रिकेटचा चान्स, लक्षात ठेवा। यावेळेस स्कूप करायचं होतं पहा, इथे मात्र फलंदाज बाद होतोय, एक आगळा वेगळा असतो कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता बॅटर मयूरनं, प्रितेशनं, मात्र तो प्रयत्न त्याचा फसला गेला। झेलबाच्या स्वरूपात मात्र प्रितेश यांची पारी समाप्त, आउट। सही का भरसा जी आपने एक लाजवाब पारी थी, मगर यहाँ पर स्वीप करना गए थे, मगर गेंद बराबर बल्ले पर आई ने, बैट का एज लगा, विकेट कीपर का सहारा मिला, बल्लेबाज गॉन, दूसरा झटका लगता हुआ इस मैदान पर, मगर आप मंजीरें दूर है। 8 गेंदे और 30 रनों की दरकार है। कहते हैं ना
मंजिलें दूर है इस मैदान पर, गहरा अंधेरा है, पार को चीरकर रास्ता बनाना होगा, मगर मंजिलें उन्हीं को मिल जाती है ना जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए। यहाँ पर शॉट लगेंगे तो ये मैच बनेगा, मगर बल्लेबाजों को करना है तो आज ही करना है, नहीं तो 365 इंतजार करना होगा। नक्कीच नक्कीच करायचं आहे, जे काही करायचं आहे आत्ता करायचं आहे, आजच करायचं आहे आणि ह्याच वेळेला ही वेळ आहे, वेळ कोणासाठी कधीही थांबत नसेल, लक्षात ठेवा हीच ती वेळ आहे। इथून जर तुम्ही काही केलं नाही, इथून जर तुम्ही मोठे फटके खेळले नाहीत तर मात्र साईदीप संघाचा परतीचा मार्ग मात्र सुरू होईल। इथून जर चांगली खेळी साकारली गेली, इथून काही मोठे फटके, कारण टार्गेट इतकंही लांब नाही आहे, 46 धावा करायचे आहेत, 16 धावा आल्या, 30 धावा अजूनही करायचे आहेत, टार्गेट इतकंही लांब नाही आहे, 30 धावा होऊ शकते। इथून जर मोठे फटके खेळले गेले, इथून जर मोठे फटके आले हे येणाऱ्या उर्वरित चेंडूवर, तर मात्र एक प्रकारे मी म्हणेन साईदीप स्पोर्ट्सची वापसी असेल। सही कहा सर जी आपने। अगली गेंद ऑन साइड खेलना चाहते थे, गेंद शरीर को लगी है, गेंद जा रही है गली रिजन पर, विकेट कीपर आकर गेंद को कलेक्ट कर पाएंगे। अब 7 गेंदें 29 रनों की दरकार है। लेग बाय का इशारा अंपायर द्वारा आया, मगर इस गेंद पर अगर भरसत जी एक बड़ा शॉट आएगा ना, फिर वापसी होगी बल्लेबाजों के द्वारा, मगर गेंदबाज जय की तारीफ करनी होगी, क्या गेंदबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। कप्तान ने भरोसा दिया, कप्तान पर खड़े उतरने वाले गेंदबाज अपनी लाइन टू लाइन गेंदबाजी का जलवा भी करते हुए नजर आ रहे। जय 7 चेंडू 29 धावांची गरज आहे। दोन्ही संघाला देऊया हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाई। अगली गेंद खेलने तैयार है बल्लेबाज, लो फुल टॉस गेंदी बनाकर ऑन साइड पर घोड़ा है, गेप में है गेंद, गेंद निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाद। 4 रनों के लिए फरार, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। कमान डीजे और 25 रनों की दरकार है। मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है, मगर यहां पर ये चौके ने के मैच में वापसी दिलाई है, देखने वाली बात होगी, करना होगा। मैंने कहा ना इस मुकाबले में बहुत कुछ हमने देखा है। पहला दिन भी बहुत मुकाबले में सुबह से शुरुआत हुई थी, 15 से 16 रन बन रहे थे सजी, मगर क्या वो आखिरी गेंद तक वो मुकाबला जा रहा था। मगर क्या ये आज का दिन तीसरा है, दोपहर का क्षेत्र है, किसकी टीम इस मैदान पर आगे जाएगी, किसकी टीम का खेल इस मैदान पर समाप्त होगा, ये तो आने वाला वक्त कहलाएगा। गेंदबाज आए हैं, कप्तान ने भरोसा दिया है, कप्तान के खड़े उतरेंगे या फिर गेंदबाजों पर बल्लेबाजे सीमा रेखा के बाहर गेंदों को फेंकेंगे, ये देखने वाली बात होगी। बरसत जी आप क्या कहना चाहेंगे? हवी व्हावं लागेल, बॅटर्सला हवी व्हावं लागेल, प्रत्येक चेंडूवर हवी व्हावं लागेल। मी म्हणेन मोठे फटके तर खेळावेच लागतील जहीर, कारण इथे खेळला नाहीत तुम्ही मोठे फटके तर मात्र मी मगाशीच म्हटलं की जवळपास तुमचा परतीचा मार्ग मात्र या ठिकाणी मोकळा होईल। थोडासा उचली घेणारा चेंडू होता, रायझिंग डिलिव्हरी आपण म्हणू शकतो। पंचांकडून मात्र इथे व्हाईटचा इशारा, त्यानंतर वॉन केला गेला, 1 बॉनचा इशारा गोलंदाजा त्या ठिकाणी दिला गेला, 1 धाव इथे देखील मिळेल। टार्गेट होऊ शकणार नाही अशातलं टार्गेट नाहीये। 6 चेंडूमध्ये 24, 6 चेंडूमध्ये 30 आपण पाहिलेले आहेत। ड्रॉप द कॅच इथे आपण पाहू शकतो कशा प्रकारे आपण कॅचेस ड्रॉप केले या ठिकाणी। हा देखील हा कॅच आपण ड्रॉप पाहू शकाल दिव्यांच्या लाईव्ह माध्यमातून आपण स्क्रीनवर पाहू शकतो। कशा प्रकारे पहा जवळपास 3 वेळा तो जगलिंग त्या ठिकाणी चेंडू केला गेला होता ऑन साइडला। यावेळेस लँडिंग खूप महत्वाची आहे, फटका चांगला आहे, फटका चांगला आहे। इथे मात्र हा चेंडू जाईल 6 धावांसाठी षटकार। देख सकते हैं क्या वो बेहतरीन शॉट था, मगर खिलाड़ी ने तो उस गेंद को देखते लगा, ऐसा लगा कि उसके हाथों में क्या जाएगी, या फिर गेंद देखिए रिप्ले आप देख सकते हैं डीबेन लाइव पर, और क्या बेहतरीन वो शॉट, कैच बन सकता था, मगर गेंद जाकर सीधा हमारे राइन के बैकर पर लगती हुई और 6 रनों का इरादा अंपायर से मंजूर होता हुआ और 6 रन के साथ मैच बनता हुआ अब गेंदें रहेगी मैदान पर। 5 रन आने बाकी रहेंगे इस मैदान पर अभी भी। 18 पाहिजे जहीर, 18 धावा होऊ शकतील। षटकार तर आलाय, आघात तर केला, यावेळी मात्र मिस्टर स्टोक वापसी करतोय गोलंदाज। एक षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाज वापसी करतोय, परतीचा मार्ग मात्र मोकळा करतोय त्या ठिकाणी। फलंदाज या ठिकाणी बाद होतोय मिस्टर अनिकेत, आउट। बढ़ेगा, मगर किसका इस मैदान पर रंग चढ़ेगा? क्या इस मैदान पर आने वाली 4 गेंदें 24 और 18 रनों की दरकार है। और भरत सजी इस मैदान पर गेंद बल्लेबाजी ने क्या किया, ऑफ स्टंप के बाहर की गेंद को छेड़खानी की, बैट का किनारा विकेट की गली
शॉर्ट टर्म पे खिलाड़ी का सहारा मिल गया, बल्लेबाज को आना पड़ा। अनिकेत को आने वाली ये गलतियां है ना, आप इस मैदान पर लाइव में जब जाकर अपने घर पर वीडियो देखेंगे तो आप कहेंगे कि ये मैंने कौन सा शॉट खेल गया, क्योंकि ये मेरे को नहीं खेलना था। वाइड मिलती, हमारे पास एक गेंद ज्यादा होती। या ठिकाणी नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर पाहतोय। साईदीप स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर मिस्टर दीपेश माने या ठिकाणी आपण पाहत आहात, खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत आणि जवळपास अजूनही धावांची गरज आहे, ती म्हणजेच 18, 4 चेंडू आणि 18 धावा। जागा बनवली होती, थोडेसे सफल झाले होते, यावेळेस विकेट सॅक्रिफाईस करतात। पूर्ण अनुभव आहे त्यांना देखील क्रिकेटचा, की माझ्याहून अधिक चांगल्या प्रकारे पुढचे चेंडू खेळू शकेल तो म्हणजेच मिस्टर मयूर। त्यामुळे नक्कीच तो विश्वास आहे तो दीपेश माने यानं मयूरवर दाखवला। ही विकेट सॅक्रिफाईस केली गेली, मयूरला स्ट्राईकवर आणण्याचं काम दीपेश माने यांनी केलं। येणारे चेंडू अजूनही शिल्लक आहेत, ते जवळपास 3 आणि 3 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 18। विजय येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये। 3 चेंडू 18 धावा। जहीर सलग येणाऱ्या या 3 चेंडू मध्ये 3 षटकार खेचावेच लागतील, 3 षटकार मारावेच लागतील फलंदाजाला। सही कहा सर जी आपने, 3 विकेट लगाने होंगे तो ये मुकाबला आपकी झोली में हो जाएगा, मगर क्या बल्लेबाज कर पाएंगे, गेंदबाज करने देंगे, ये आने वाला समय तय करेगा। अगली गेंद बल्लेबाज के लिए आती हुई, शॉर्ट गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, डाइव लगाई थी, 100% अपना दिया था, मगर दोस्तों अब ये मुकाबला दूर होता हुआ नजर आ रहा है। मैंने कहा था ना कि वो एक एक कैच बहुत कुछ कहला के जाती है, मगर एक एक रन आपकी कीमती के लिए होता है। अब 2 गेंदे और 18 रन, मगर क्या इस मैदान पर चमत्कार होते हैं, मगर बार बार नहीं होते। क्या हो पाएंगे भरत सर जी, क्या कहना चाहेंगे आप? क्रिकेट आहे जहीर, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण काही बाकीत करू शकणार नाहीये, काही घडू शकते, एखादा 9 चेंडू देखील येऊ शकतो। इथे मात्र मिस्टर स्टोक खेळला गेला, यशरक्षक झेलच्या खाली येतोय आणि ते मात्र नक्कीच पूर्णतः ड्रायव्हिंग सीटवर बसतोय, तो म्हणजे शंभू 11 महाडचा संघ विजयाच्या ड्रायव्हिंग सीटवर ची अपेक्षा होती साईदीप स्पोर्ट्स विरार, कारण सुरुवात दणक्यात केली होती, असं वाटलं होतं की ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगणार आहे, मात्र त्यानंतर मात्र केलेली वापसी शंभू 11 महाडच्या त्या गोलंदाजानं आणि ती वापसी शेवटपर्यंत राहिली। इथून मात्र कुठल्याही बॅटरला मात्र पुढे येता आलं नाहीये, कुठलेही मोठे फटके खेळता आले नाहीयेत, त्या म्हणजेच साईदीप स्पोर्ट्सच्या या बॅटर्सना। अगली गेंद है, बैट का एक लगा था, भाग्यशाली रह गए, मगर ये मुकाबला भी गवाया। हार्ड लक टीम शंभू 11 महाड़ अपनी इस मुकाबले में जीत हासिल की। नेक्स्ट मैच के लिए आपको बहुत बहुत बधाई। और बाकी में साईदीप स्पोर्ट विरार हार्ड लक अपने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया। आपका तमाम नारंगी ग्राम सभा नारंगी और पाटिल परिवार की जानिब से हार्दिक हार्दिक अभिनंदन रहेगा। एक बड़ा मुकाबले की शुरुआत थोड़ी देर में हो जाएगी, एक छोटे से ब्रेक के बाद यू जाएंगे यू आएंगे। और चलिए दोस्तों, एक मुकाबला की शुरुआत में फिर आप जानते हैं डिबेन लाइव पे तमाम दर्शक हमें जुड़े देख रहे हो, तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है। डिबेन लाइव को अभी तक आपने लाइक नहीं किया होगा तो लाइक करें, सब्सक्राइब करें, और इस टूर्नामेंट में आने वाली तमाम टूर्नामेंट आपको डिबेन लाइव पर देखने को मिल जाएंगे।